शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता सध्या आपण बघतो की ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, गुजरातच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आज महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण कमी असलं तरी हवामानात काही बदल होत आहेत ते आपल्या लक्षात येतील. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जे पावसाचं वातावरण आहे ते आपण बघतो. तर आज छत्तीसगडचं काही, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांवर प्रभावी आहे. त्यामुळे मध्य भारतावर खऱ्या अर्थाने आणि पश्चिम भारतावर पावसाच्या वातावरणाची ट्रप आहे. आपण बघतो की स्कायमेट मॅपनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची उघडीप आहे. दक्षिण भारतात पावसाची उघडीप आहे. 29 तारखेला ही उघडीप राहणार आहे. 30 तारखेला देखील ही उघडीप कायम आहे. 1 तारखेला थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल. 2 तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. 3 तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. 4 तारखेला देखील विदर्भात पावसाळी परिस्थिती असेल, महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असेल, कोकणात पावसाचा प्रभाव असेल. स्कायमेट मॅपनुसार आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे. इतरत्रही ढगाळ परिस्थिती आणि मध्यम पाऊस असू शकतो. 6 तारखेला आपण बघतो विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. इतरत्र हलक्या सरी राहू शकतात. 7 तारखेपर्यंत पावसाच्या खंडाचा प्रभाव कमी होतो आहे. 28 तारखेला GFS मॉडेलला विदर्भाच्या काही भागामध्ये थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, तर कोकणात पावसाची शक्यता आहे. 29ला फारसा जोर महाराष्ट्रात नाही आहे. 30लाही फारसा जोर भारतात नाही आहे. 1 जुलैला सुद्धा दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात पावसाचा जोर नाही. पहिला कमी दाब 2 तारखेला विदर्भाच्या दिशेने सरकताना आपण बघतो. कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं. 3 तारखेला पहिली पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात खंडाचा प्रभाव कमी करेल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशी हलकी पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता 7 तारखेला 4 तारखेला आहे. 5 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण वाढू शकतं. 6 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असू शकते आणि 7 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती असू शकते असा अंदाज आहे. या काळात पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. 28 तारखेला महाराष्ट्रात ECMWF मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 29 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. 30 तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण सरकतंय. 1 तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 2 तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर प्रभाव टाकू शकतं का असं बघावं लागणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये प्रभाव असण्याची शक्यता आहे. 3 तारखेला मात्र कोकणात पावसाचा प्रभाव आहे, विदर्भात पावसाचा प्रभाव आहे. 4 तारखेला उघडीप. 5 तारखेला नव्याने वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. 6 तारखेला पुन्हा मध्य भारतावर नवीन कमी दाबाची निर्मिती होऊन विदर्भाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाचा प्रभाव पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर कोकणात अधिक प्रभाव राहील. मुसळधार पाऊस या भागात होऊ शकतो. महाराष्ट्रात विरळ तर कोकणात मुसळधार पाऊस 8 तारखेला असू शकतो. तीच परिस्थिती 9 तारखेला असेल.
आपण जर एकूण पुढील 15 दिवसाच्या अंदाजावर लक्ष टाकलं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. परंतु मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील गरजेपुरता पाऊस होऊ शकतो. उद्या 28 तारखेला नाशिककरांना थोडी उघडीप मिळण्याची शक्यता आहे, कारण पावसाला नाशिककर कंटाळे आहेत. त्याचबरोबर सातारा, पुणे आणि कोल्हापूरच्याही काही भागात शेतकरी पावसाला कंटाळले आहेत. परंतु उद्या थोडा पावसाची विश्रांती असण्याची शक्यता आहे. मात्र बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 तारखेला पावसाचा अंदाज आहे. थोडं विदर्भातील काही जिल्ह्यातही मान्सून सरी होतील. 30 तारखेपासूनच पूर्व विदर्भात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. 1 तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 2 तारखेला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 3 तारखेला हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकून जाईल. थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 4 आणि 5 तारखेला तसं पावसाळी वातावरण कमी आहे, परंतु नवीन कमी दाबामुळे विदर्भात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कमी दाबापाठी कमी दाब जात असले तरी देखील यांचा मार्ग हा मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान असा आहे. थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला या भागात पाऊस होऊ शकतो उत्तरेला. बाकी महाराष्ट्रात त्याचा फार प्रभाव नाही आहे. मात्र 7 तारखेला उत्तर कोकणसहित नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावतीमध्ये तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे. 7 तारखेला दिवसभर या भागात प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 8 तारखेला महाराष्ट्रात खास करून अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर उत्तर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती 8 तारखेला राहणार आहे. थोडं बीड आणि परिसरात, लातूर, धाराशिव, परभणी परिसरामध्ये, अहिल्यानगर पूर्व भागामध्ये म्हणजे पाथर्डी, शेवगाव भागामध्ये पावसाची परिस्थिती असू शकते 9 तारखेला. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.